मैंने अपने पापा के साथ ट्रैवल किया लोनावला टू दादर के बीच में। मुझे अभी भी याद है जब हम बचपन में ट्रैवल करते थे तो मैं हमेशा मम्मी के साथ बैठता था, क्योंकि अगर मैं पापा के साथ बैठूंगा ना तो काफ़ी ज़्यादा सवाल पूछते थे, जैसे कि ये नदी कौन सी है, ये गांव कौन सा है। तो मुझे बहुत बोर लगता था, तो मैं मम्मी के साथ ही बैठता था और पापा के साथ मेरा भाई बैठता था। आज मुझे सवाल पूछने का मौका मिला, और ये जो ट्रेन जर्नी थी ना वो कैसी कंप्लीट हुई वो हमें भी नहीं पता चला। और मैंने अपलोड करने के पर्सपेक्टिव से नहीं शूट किया था, मैंने बस रैंडमली शूट किया था। बट मुझे ऐसा लगा कि ये अपलोड कर देना चाहिए, क्योंकि दिस इज़ द रियल मेमोरीज जो हमेशा मेरे साथ रहेगी। हेलो एवरीवन, मैं गणेश एक और ट्रेन जर्नी में आपका स्वागत करता हूँ। फिलहाल मैं हूँ लोनावला स्टेशन पे और आज हम ट्रैवल करने वाले हैं ट्रेन नंबर 12124 डेक्कन कोइन एक्सप्रेस में। मैंने उस ट्रेन में काफ़ी बार ट्रैवल किया है, लेकिन आज हम ट्रैवल करने वाले हैं एसी चेयर कार में लोनावला से लेके दादर के बीच में। ये जो ट्रेन है ना डेक्कन कोइन, वो पूना से लेके लोनावला, लोनावला के बाद दादर, फिर छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर अपनी जर्नी समाप्त करती है। तो चलो अभी ट्रेन का वेट करते हैं, अभी 5 मिनट में ट्रेन आ जाएगी। और हाँ, मैं आज ट्रैवल कर रहा हूँ मेरे पापा के साथ, वो भी एसी चेयर कार में। तो चलो ट्रेन का इंतज़ार करते हैं और इस ट्रेन जर्नी की शुरुआत करते हैं। आपला C1 आहे, हे कोणते आहे? तो हे कोणते आहेत? शिवन हां, चला ठीक आहे ना. C2 आपला C1 आहे, चला. शिवन नाही C4 सॉरी. प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. गाडी क्रमांक 1214 डेक्कन क्वीन पासून निघून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला हा, शिफो. चला. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 पासून निघायला तयार आहे. चल माझी बॅग तुमच्याकडं, माझ्याकडं दुसरी बॅग इकडे. चला पहिलं सीट पकडू. बघा आपला सीट नंबर बघा. सॉरी, दिसला का? 8:20ला निघाली बरोबर. हां, 8:20ला निघाली म्हणलं बरोबर. ह्यामध्ये आहे ना सगळ्यात बरं उन्हाळ्यामध्ये वाटत असं. निवांत झोपा. लोनावला से निकल चुका है 8:20 को और दादर पहुंच जाएंगे हम 10 बजे तक. अरे कसं आहे भाऊ इकडं बघा. अरे रियालिटी आहे त्याला. हा, फक्त कॅमेरा कसा माहिती आहे का, नाईटमध्ये क्लॅरिटी नाही आहे. नाईट म्हणजे आता बघा अंदाज याच्यावरून बघा एवढं काय. हे जर आपण आता आपल्या आयफोनमधून काढलं ना अजून क्लिअर दिसेल. आयफोनचा सेन्सर मोठा असतो ना. अंधाराचा फोटो नाही दिसतंय तसं, पण एवढं भारी नाही दिसत. पण हे जर तुम्ही आता बाहेर पडलो ना आपण या बोगद्याच्या, मग बघा कसं दिसत. आम्ही मोबाईल आहे अंधारात फोटो काढतो. कसं काय क्लिअर दिसतो. आयफोन असेल किंवा सॅमसंग असेल, एवढं काय.
अरे वा, आता बघा इकडं, आता बघा हे भारी कसं दिसतंय, छान दिसतं. एकदम क्लिअर दिसते. एकदम इथे आहे ना पावसाळ्यामध्ये ह्या रूटला पावसाळ्यामध्ये लय मजा आहे. काय करायचं हे कटलेट नको, आपण नाश्ता घेऊन आलोय ना, नंतर खाऊ. कटलेट ऑमलेट काय पावाचे एक ना हे असते. पावसाळ्यामध्ये लय भारी दिसतं बरं काय. हिरवगार. पावसाळ्यामध्ये ना विस्टाडोम कोच असतो. विस्टाडोम कोच म्हणजे काय माहिती का, काय सांगा बरं. विस्टाडोम कोच म्हणजे आहे ना, हे जे दिसतंय का वरचं, हां हे पण काचेचं असतं. पावसाळ्यात नाही नाही, आता हा कोणता कोच आहे, AC चेअर कार. जसं हा AC चेअर कार आहे ना, तसा विस्टाडोम असतो. अच्छा त्याचं तिकीट याच्यापेक्षा महाग असतं. हां का विस्टाडोम म्हणजे कसं, दादा विस्टाडोम म्हणजे कसं माहिती का, आता इथून कसं दिसतं आपल्याला, हां तसं वरतून पण दिसतं. हां, मोस्टली तो आहे ना, लोक कधी बुक करतात माहिती का सगळ्यात जास्त, पावसाळ्यामध्ये. आणि कोणत्या रूटला करतात सांगा बरं. गाठत सिम्पल, पुणे लोणावळा पुणे आहे, आणि गोवा. नाशिक पण हां, नाशिक पण करतात. कसारा घाट कसारा घाट. किती टनल असतील काय माहिती हो. 7-8 तुम्हाला माहिती का सगळ्यात जास्त टनल कोणत्या रूटला आहे. येस नाही, कोकण रेल्वे हां, आणि लय मोठे मोठे टनल्स आहेत. पुणे पण काय झालं. अलीकडे दरी आहे. इकडं पण दिसते हो दरी पुढं. या बाजूला डोंगर नाही, पुढं जाऊन आहे वाटतं का नाही काय माहिती. पुढे गेला आहे ना, मग ह्या बाजूला दरी आहे, त्या बाजूला डोंगर. खोपोलीतून कर्जतकडे चाललेली आहे. हां, कोणती. आता ही ट्रेन पण इथे खाली खोपोली आहे, आपण तिकडे गेलं कर्जत. पण आता ही कर्जतला नाही थांबणार. नाही ना, कुठं थांबणार सांगा बरं. डायरेक्ट दादर. काय म्हणलं. पुण्यात कचोरीला खायचं. हां का, कचोरीच का खायचं. त्यात गोड पाणी असं ना, तिखट म्हणून मी आजारी पडलो होतो तेव्हा मला कचोरी खायला घातली होती. खालते का इथं नाही का लोणावळ्याला परमरच्या इथं ॲडमिट केलं तर मला म्हणले कचोरी खायची का, मला वाटलं मस्करीतच म्हणतात ते. खाल्ली होती आणली नव्हती, खाल्ली होती डायरेक्ट. कसला आजारी पडलो होतो मी 8वीत असताना, मला नसं आठवत वाटतं. आता कसं ऊन पडते बघा ना. गोव्याला मी गेलतो ना, ह्याच कोचमध्ये गेलतो. निवांत पावसाळ्यामध्ये एकदम असे धबधबे वगैरे दिसत होते, वॉटरफॉल. आता आली बघा दरी. ह्या बाजूला दरी आहे, त्या बाजूला डोंगर आहे. आता काय तुम्हाला कानटोपी घालायची गरज नाही. हिवाळ्यामध्ये पण चांगलं दिसत असेल. मी गेस्ट असलो होतो ना हां राहायला, हां. 2-3 महिने होतो गेस्ट हाऊस. कोणत्या गेस्ट हाऊसला. गोडबंदर आहे ना ठाण्याच्या तिथं. ठाणे बांधेर आहे ना टेकडीवरती. हां, अरे ते ऑमलेट खाऊन कंटाळा आलता. कधी उपमा, कधी आमलेट. उपमा
पोहे जेवण लय भारी ते माशाचं कारण गणेश नाही का हा का कशाला गेलते त्या गेस्ट हाऊसला तुझ्या मुंबई अहमदाबाद रोड आहे ना CS7 तर ते सर्वेचं काम चालू होतं जमीन मोजायची म्हणजे रस्ता मोठा करणार ना कोणाची किती जमीन गेली कोणाची किती तयार करायची ज्याची जेवढी गेली ना तेवढं सरकार काय करणार पैसे देणार त्यांना मग ते काम तुम्हाला होतं का शिक्षकांना शिक्षक नव्हतं आम्ही मग सर्वे हा. जमीन मोजणी. किती साली तेव्हा होते 98 आयला मुले तरुण असाल तुम्ही हा मला जेवायला किती द्यायचे माहिती का हां 15 रुपये दिले त्या काळात म्हणजे तुम्ही द्यायचे नाही हां वर्गात पैसे त्याचे 15 रुपयाला राईस प्लेट संध्याकाळचं 15 रुपये 98 म्हणजे 72चा जन्म ना तुमचा 82 92 20 26 वर्षाचे असाल तुम्ही नाश्ता कितला 4 रुपयाला 4-5 काय नाश्ता काय पोहे वगैरे काय वडापाव पोहे एक नाश्ता आणि 2 जेवण असायचं आणि म्हणजे- पैसे कसे दिवसावर होते का कसे होते नाही ते आपण काय करायचं बिल तयार करायचं आणि द्यायचं का ते द्यायचे पैसे गणेश नाईक पण तेव्हा तरुण असेल तेव्हा शिवसेनेचा राजा होता ना हां वनमंत्री होता हां आणि माशाचं कालवण करतो त्याला केलं म्हणलं तेच आम्हाला पण हां लय भारी कालवण तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त मासे का मटन बोंबील जास्त आवडतात ना हा बोंबील बोंबिलाचं ते इलाज नाही ना त्याला माशामध्ये प्रोटीन असतं समुद्री मासा काय परंतु तुम्ही मला खायला लावला आधी मी खात होतो का मासे नाही. अयो हे काय होतं खायचं लय भारी आता इथून पुढे बांगडा आणणार नाही पण मी लहानपणी मासं नव्हतो खात आणि चिकन पण नव्हतो खात माहिती आहे ना चिकन चांगलं नाही पण मी नव्हतो खात का ना तुम्ही मला प्रोटीन म्हणून काय लावलं प्रोटीन असतं ना माशामध्ये प्रोटीन असतं अमिनो ॲसिड माहिती का ते पण असतं फॅटी ॲसिड ओमेगा 3 मुगात पण लय प्रोटीन आहे म्हणून तर मम्मी मूग देते ना तुम्हाला दररोज डोंगर बघा इथून बघा हां कसं दिसतं भारी क्लॅरिटी भारी तुम्ही कुठंतरी कोणाकडे तरी बघितला होता ना हा कॅमेरा गोप्रो हां नाही मोबाईलमध्ये पाहिजे नाही कुणाकडे तरी बघितला होता ना तुम्ही म्हणले होते कुठंतरी पुण्याला गेले होते कशासाठी पाहिला पावसाळ्यामध्ये बसायला पाहिजे ना अशा टाइम याच्यात नाही करत विस्टा डोममध्ये बसायला पाहिजे इकडे आहे का पण आहे की या प्रत्येक ट्रेनला अशा ट्रेनला असतो की विस्टा डोम दोघं पावसाळ्यात मुंबई टू पुणे विस्टा डोमनेच करतात प्रवास म्हणजे काही काही आपल्यासारखे नाही ज्यांच्याकडे आहे स्पेंड करू शकतात पण ही खरं सांग का विस्टा डोम जरी म्हणलं ना पुणे मुंबई म्हणलं तर ठीक आहे 8 तासाचा गोव्याचा प्रवास कंटिन्यू बघून बोर होतं माणूस खरे का कोणती ट्रेन आहे भाई केले फार
बरोबर कॅप्चर झाली ना कॅमेऱ्यात. तीन डबे राहिले. कसले काय म्हणले? अख्खं जग आता कुटुंब कसं आहे? मग काय 5-6 तासात गेले तिकडे भेटायला. हा बरोबर आहे. का नाही पाठवलं नाही दादाला अमेरिकेला? सारखे अजून गेला तिकडे. आता नाही, आता तर कशाला जाईन, आता इथेच काय. तेव्हा लई चान्स होता हो पण त्याला. हां हो का गाव उतरला आपण डोंगर बरंच. कसं गाव आहे पत्र्यावर केवढा दगड बंधारे आहे तसं. हा आणि शेवटचा बघता तर काय कर्ज देईल का? राहू दे इथं तुम्हाला प्यायला. असं ते का नको का? गरम आहे का एकदम? काय वार में वार वार वाटर. ती टोपी पण काढली का? ती चुली नाही तू आतमध्ये काढा. चांगली टोपी. कर्जत स्टेशन. कोणती ट्रेन आहे काय माहिती? कोणती ट्रेन आहे हो? ते मला पण दिसते. शताब्दी आहे. आणि इकडं पण शताब्दी चालते हो का? हा गेला ना शेवटचा तो विस्टाडोम कोच होता शेवटचा आत्ता गेला तो. पण प्रॉब्लेम काय माहिती का? कधी कधी काय प्रॉब्लेम होतो माहिती का? आता नाही हो तिकीट नाही. आत्ता जो विस्टाडोम कोच गेला का मागं इंजिन लावलेलं होतं. कधी कधी मागचा जो असा व्ह्यू असतो ना त्यासाठी लोक पैसे भरतात. मागं इंजिन लावल्यामुळे ते मग मजा नाही. हां कर्जतला नाही थांबली. कर्जत नंतर आता कर्जत गेलं. हां आता बिवपुरी रोड. हां मग नेरळ. हां म्हणजे काय तिथं माथेरान आहे का? हा शेलू वांगणी. वांगणीला लई लोक राहतात. वांगणीनंतर मग बदलापूर. बदलापूर नंतर चिखोली. चिखोलीनंतर अंबरनाथ. हे पण मोठे शहर आहे अंबरनाथ. तर मग उल्हासनगर. उल्हासनगरला लय असं शिंदी लोक राहतात. प्रॉपर्टीचे रेट लय असेल तिथे. शिंदी लोक राहतात. पिंपरी कसं होतात. नंतर विठ्ठलवाडी. विठ्ठलवाडी नंतर कल्याण. कल्याणला पण नाही थांबते. कल्याणनंतर कल्याणला पण नाही थांबते. जंक्शन यार्ड. नाही थांबते कळलं का? टाकुर्ली. म्हणजे कल्याणच्या माग आहे होय ते हे नेरळ माथेरान. हा आता येईल. बरं पुढं कल्याण जंक्शन नंतर टाकुर्ली नंतर डोंबिवली. मग डोंबिवली कंट्रोल केबिन इथे कोपर. नंतर मग दिवा जंक्शन. परत दिवा जंक्शन. कसं काय 2-2? दिवा जंक्शन केबिन आहे. हां आणि दिवाळी नंतर मुंबई. मुंब्रा पण आहे. नंतर मग कळवा कारशेट. नंतर कळवा ठाणे. ठाण्यानंतर मुलुंड. कुठंच थांबणार नाही आपली. ना ठाणे ना बिवपुरी. ना कल्याण ना ठाणे ना मुलुंड. डायरेक्ट दादर. मुलुंडला थांबते. नाही हो कशी काय थांबणार?
भिरेंद्र लोकल थांबते. मी म्हणलं ना आता डायरेक्ट दादर कुठंच नाही. इंडियाची लॉंगेस्ट ट्रेन कोणती आहे? श्रीनगर टू कन्याकुमारी. हे काय हो, काश्मीर टू कन्याकुमारी म्हणताय का? हां नाही. सांगा 2 चान्स अजून तुम्हाला. कोणती? दिब्रुगड. हा दिब्रुगड हां कन्याकुमारी. तुम्हाला कसं काय माहिती? तू म्हणला हा. बरं कधी म्हणलं होतं पण मी? 5-6 दिवसात. हां का? मग पहिल्यांदा काश्मीर टू कन्याकुमारी कसं काय म्हणले? ते अंतर जास्त आहे. ती 2 का 3 नंबरची आहे इंडियाची लॉंगेस्ट. 1 नंबरला डिब्रुगड टू कन्याकुमारी. 2 नंबरला काय माहिती 2 किंवा 3 नंबरला काश्मीर टू कन्याकुमारी असं. डिब्रुगड टू कन्याकुमारी किती दिवस लागतात माहिती का? किती अंदाजी सांगा. 4. हां बरोबर हो. आमची ट्रिप आली. हां वेरूळ जंक्शन. जंक्शन कसं नाही काय लिहिले ना हां बोर्ड वाचला मी. मग असं इथून पनवेलला जाते ना गाडी. हां माहिती आहे. फाटा पडतो का पाहिलं. जिथं फाटा पडतो ना हां त्याला जंक्शन म्हणतात. जोड. मी उगाच बटन दाबलं. इथून चालत भीमाशंकर आहे. हा किती लांब असेल? जातात ना लोक. 10 किलोमीटर. लय झालं ट्रॅक करणार. इथून भीमाशंकर आहे व्हायचं. हा हां भीमाशंकरच्या खाली कर्ज. कोणतं स्टेशन आहे? कर्ज हे म्हणलं मी. शेलू. शेलू आहे शेलू. रेल्वेचे डेव्हलपमेंटचे लयच कामं चालू आहे. कल्याण लोकल जंक्शन आहे. पाहिजे इकडनं नाशिक साईडला जाते. कल्याण लय डेव्हलप झालं नाही का आता काही दिवसात? तालुक्याचं गाव आहे. कल्याण तालुका आहे. पावसाळ्यातले नाही काय नाही. नाही पावसाळ्यातले पाणी दिसत असतं. गढूळ पाणी. असंच. मंदिर आहे म्हणले. देवीचा समुद्र. त्या देवीपासूनच नाव डोंगराचं पडलं. का? मुंबईचं नाव पण त्या देवीपासूनच पडलं ना. नाही ते मुंबई देवी. हे कोण- मुंबई ते विचारायला आहे कोणाचं. हा कोणता नदी आहे? पूल होता ना? पूल होता ना. हा छोटा. आलं नाही इथं पण लोकलची वाट बघते बघ ना लोकल. किती गर्दी आहे. लय गर्दी आहे. तिकडे एसी लोकल गेले. आपले ठाण्याला पण नाही आता. पुढेच पैसा. ठाण्याला गेलं आता डायरेक्ट दादर आहे. हा आणि कडे किती लोकल दिसलं आपल्याला एवढं. हा. बघा ही एक दिवस
मुलुंड एक्सप्रेस बिल्डिंग आणि लोकल दिसली म्हणजे मुंबई आली. आता मी आता जो व्हिडिओ चालू केला आहे ना बंदच नाही केला काय 1 मिनिट नसेल झाला. किती 2, 3, 4 लोकल दिसल्या, एक एक्सप्रेस दिसला. हे बघा टावर ते टावर मुलुंड गुजराती लोक जास्त. इसके 10 मिनट और अभी ठाना आ जाएगा कुछ ही टाइम में. सॉरी, दादर आ जाएगा. सतरा मिनिट लेट झाली माटुंगा. हां ना 17 मिनिट लेट झाली ट्रेन. माटुंगा फास्ट ट्रेन स्लो.
हाँ जागी आना ना दादर। हाँ फाइनली हम दादर स्टेशन पहुंच गए और ये जो ट्रेन है CST स्टेशन पर जाकर अपना सफ़र कंप्लीट करेगी।